ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। मला असं वाटत नाही त्यांनी जे टीका केली आहे ते सकारात्मक आहे, पण एक नक्की आहे की लाडकी बहन योजना ह्यावर ह्यांचे नेते कोर्टात जात होते आणि ह्याचा विरोध करत होते की लाडकी बहन योजनामध्ये लोकांकडे पैसे बहिणींकडे जाऊ नये, पण कोर्टामधून पण त्यांची जी याचिका आहे ती फेटाळली गेली। तदनंतर आता काल सुप्रियाताई सुळे यांनी काय सांगितलं की आम्ही 2000 नाही 3000 रुपये देणार आहे। आता उशिराने आलेला त्यांच्याकडे शहाणपणा आहे, तर ह्यांना माहिती पडलेलं आहे की पैसे देण्याशिवाय हे काम होणार नाही। पण आपण जर बघितले त्यांचे जे राज्य आहे काँग्रेसचे, त्यांनी जिथे जिथे आपल्याला आपण वायदा केला होता की आपण देणार आहे, कर्नाटकमध्ये त्यांनी म्हटला होता भाग्यलक्ष्मी ते देत नाही, तेलंगामध्ये देत नाही, म्हणजे त्यांच्या वचननामामध्ये असूनही हिमाचल प्रदेशमध्येही ते तसे जे पैसे देण्याचे काम करत नाही। म्हणजे जसं मी सांगतो की जी ह्यांची गॅरंटी आहे, फक्त मोदीची गॅरंटी यशस्वी ठरते। आपले आदरणीय राहुल गांधी यांनी सांगितला होता की आमची सरकार आली तर सगळी बहिणींना 8,500 खटाखट पैसे येणार। असो, केंद्रामध्ये त्यांची सरकार आली नाही, पण ज्या राज्यामध्ये हिमाचल प्रदेश असो, तेलंगणा असो, कर्नाटक असो, तिकडली बहिणींना तर 8,500 रुपये द्यायला पाहिजे ना। 10,500 देत नाही तर कमीत कमी 5,000 द्या। म्हणजे हे जे बोलतात ते अजिबात काम करत नाही आणि आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो। कालच्या कार्यक्रमात ते लोकांचं असं म्हणणं होतं की जर त्यांची सरकार आली तर ते महालक्ष्मी योजनेमध्ये प्रत्येक महिलेला 3,000 रुपये देईल, असं होऊ शकतं, तुम्हाला असं वाटतं का? हे बघा, त्यांना उशिराने आलेला शहाणपणा आहे। आजपर्यंत ते भांडत होते की लाडकी बहिणींना पैसे देऊ नये, त्यांचे लोक कोर्टात जात होते। जेव्हा त्यांना अपयश भेटला, आता त्यांना असं वाटत आहे की हे जर बोललो नाही तर आमचे मतदान कमी होणार, म्हणजे नामुष्की म्हणून ते असं बोलत आहे। हे बघा, सुप्रियाताईंनी म्हटले आहे की ह्यांचेवर जे ओमी कलानीवर जे गुन्हे आहे ते राजकीय स्वरूपाचे आहे। ते पूर्णपणे जे बोलतात ते खरं नाही आहे। आजपर्यंत जी गुन्हेगारी आपल्या उल्हासनगरमध्ये सुरुवात झाली ते त्यांचे वडील आदरणीय पप्पू कलानीपासून सुरुवात झाली। आज पप्पू कलानी का निवडणूक लढू शकत नाही? कारण त्यांना जी आहे 20 वर्षाची जी आहे कारावास झालेला होता आणि त्याप्रमाणे 2 वर्षापेक्षा ज्याला कारावास होतो तो निवडणूक लढू शकत नाही। तरी सुप्रियाताई, तुम्ही यावरही आव्हान देणार आहे का? न्यायालयाला पण आव्हान देणार आहे की पप्पू कलानीवर जे गुन्हे होते ते राजकीय होते? दुसरा, मला हे सांगा की जे गुन्हा पप्पू कलानीवर किंवा ओमी कलानीवर दाखल झालेले ते कोणी केलेले आहे? एकतर काँग्रेस सरकारने केलेली आहे आणि RR पाटील आबा या ह्यांनी ह्याच्यावर सुप्रीम कोर्टमध्ये अपील केलेली आहे। तुमची सरकार असताना, तुमचे गृहमंत्री असताना आपण कलानी यांच्यावर गुन्हा केलेले आहे, गुन्हा आपले दाखल केलेले आहे आणि आता तुम्ही असं म्हणतात की राजकीय स्वरूपाचे आहे। 307 राजकीय स्वरूपाचे असू शकतो, खंडणीचा गुन्हा राजकीय स्वरूपाचे असू शकतो आणि ते म्हणजे आपण अभिमानाने ओमी कलानी सांगतात की माझ्यावर 22 गुन्हा आहे आणि माझ्या वडिलांवर 54 गुन्हा आहे। असं आहे की आपण बघितलं आहे की हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे गुन्हेगारीला संरक्षण देणारा पक्ष आहे, म्हणून एक गुन्हेगाराला तिकीट दिलेले आहे आणि असं टाळमटाळ करून चालणार नाही। आपण सगळ्या ॲफिडेव्हिटमध्ये बघितलेले किती गंभीर स्वरूपाचे त्यांच्यावर आरोप आहे। जेव्हा त्यांची मिसेस महापौर होती
ते जेव्हा पॉवरमध्ये होते त्याच वेळी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. जेव्हा ह्याची आई आपली MLA होती, आमदार होती, त्यावेळी दाखल झालेले गुन्हा. जेव्हा जेव्हा ह्यांना सत्ताचा वाटा मिळतो किंवा सत्तामध्ये असतात किंवा पॉवरमध्ये असतात, हे गुन्हे घडवतात, लोकांना घाबरवतात. म्हणजे दादागिरी, गुन्हेगारी सगळे काही जे काम आपले ह्याचे गुन्हेगारीचे काम हे लोक करतच आहे. मला असं वाटते की ह्याच्यापेक्षा मोठा विनोद होऊ शकत नाही. कारण ओमी कलानीकडून म्हणजे हे घेणं, आश्वासन घेणं की बदलापूरची घटना उल्हासनगरमध्ये होणार नाही, तर त्यांचेच शाळेत ही झालेली घटना आहे ज्यांची मॅनेजमेंट त्यांच्याकडे आहे, त्याचा मुद्दा आम्ही उचललेला होता. दुसरी, जान्हवी हरचंदानी ती भर रस्त्यावर ओरडून सांगत होते की ओमी कलानीचे गुंडे मला त्रास देत आहे आणि त्याच्यावर अट्रॅसिटीचा गुन्हा दाखल केला. हे म्हणजे सुप्रियाताईचा सर्वात मोठा विनोद होता. ज्यांची सवय तशी आहे, हे लोक गुन्हे करतात आणि अशा प्रकारचे गुन्हे करतात, त्याच्याकडून ताई आश्वासन मागते. पूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघत आहे की तुम्ही किती मोठा विनोद करत आहे. भाजपा सरकार ने जो योजनाएं शुरू की उसके ऊपर टीका की है, आपका क्या कहना है? देखिए, भारतीय जनता पार्टी की केंद्र की योजना हो या राज्य की योजना हो, पूरी तरह से पूरा देश भारतीय जनता पार्टी के गारंटी से पूरी तरह से सहमत है. इसलिए लगातार 3 बार केंद्र में मोदी जी को फिर से जनादेश प्राप्त हुआ है. अब ये कहती हैं कि अगर हमारी सरकार आई तो हम 3,000 रुपये गृह लक्ष्मी योजना देंगे. यही लोग थे, इनका ही एक नजीब मुल्ला नाम का व्यक्ति था जो कि ये हाई कोर्ट में गया, जिसने चैलेंज की कि भाई ये पैसे बहनों के, लाडकी बहनों के पैसे खाते में नहीं जाने चाहिए. हाई कोर्ट ने उनकी याचिका रद्द की. अलग अलग स्तरों पे इन्होंने बयान दिए कि सरकार के पास पगार के लिए पैसे नहीं है, ये कैसे पैसे देंगे, पैसे आएंगे नहीं. इनकी सारी चीज़ें देखी. जब बहनों के खातों में पैसे आ गए, बहनों के खाते में 7,500 रुपये आ गए, उसके बाद अब इनको लग रहा है कि हमारे जितने भी हम इसके विरोध में बात करेंगे उतने हमारी पोजीशन, हमारी स्थिति खराब होगी. तो आज ये कह रहे हैं कि हम आएंगे तो 3,000 रुपये देंगे. सुप्रिया ताई, जिनके साथ आप सरकार में हैं, हिमाचल प्रदेश में आज तक आपने महिलाओं को जो वायदा किया था 1,500 रुपये देने का, नहीं दिया. 2,000 रुपया वायदा कर्नाटक में देने का किया था, नहीं किया. तेलंगाना में भी आपने जो वायदा किया वो नहीं किया. इसीलिए आप इस तरह की बातें करना बंद कर दें, क्योंकि पूरे देश को मालूम है मोदी की गारंटी ही चलेगी. जिस प्रकार से बदलापुर की घटना हुई थी वैसी घटना उल्लासनगर में ना. देखिए, मुझे क्या लगता है कि कई बार हम जब स्कूल में पढ़ते थे तो जो सबसे ज़्यादा बदमाश बच्चा होता था उसको मॉनिटर बना देते थे, तो ऐसा लगता था कि वो बदमाशी कम होगी. अब इससे बड़ा मजाक क्या हो सकता है कि जो ओमी कलानी इन्हीं चीज़ों में पूरी तरह से सम्मिलित पाया जाता है और उसको यह कह देना कि मुझे आश्वासन दो कि ऐसा नहीं करना, तो कहीं ना कहीं उन्हें समझा रही थी बच्चा ऐसे नहीं करना, नहीं तो हमारा नाम खराब होगा. एक ये हो सकता है. दूसरा ये हो सकता है कि उन्होंने मजाक किया होगा, क्योंकि हमें पता है कि जान्हवी हरचंदानी कुछ दिन पहले यहाँ पर भर रास्ते पे ओमी कलानी के गुंडों ने उसको परेशान किया, यहाँ तक कि उसके ऊपर एट्रॉसिटी केस भरा. और रही बात एक बदलापुर की घटना, कालानी द्वारा चलाए गए स्कूल में भी यह घटना हुई, क्योंकि हम लोग इस घटना को बहुत बड़ा नहीं करना चाहते. जिस तरह से विपक्ष ने बदलापुर की घटना को बहुत बड़ा करके पूरे महाराष्ट्र को बदनाम करने का काम किया, वरना यहाँ भी ऐसी घटना हुई थी, तब तो नहीं रोक पाए. और इनके रोकने की बात नहीं है. जब जब ये पावर में होते हैं तब तब इनके ऊपर गुनाह पाते हैं. और इस बात में इससे बड़ा मजाक कोई हो ही नहीं सकता कि अगर सुप्रिया सुले ओमी कलानी जी से वायदा ले कि ऐसी घटना नहीं होगी और ओमी कलानी नहीं करेंगे. ये सबसे बड़ा मजाक मुझे कल का सुप्रिया सुले का लगा. उन्होंने कहा कि राजकीय गुने. अब मुझे बताइए, 307 हत्या का
प्रयास करना, खंडनी मांगना, ये सारे राजकीय गुनाह हो सकते हैं। और तो और न्यायालय ने आदरणीय श्री पप्पू कालानी को सजा उम्र कैद की दी। ये क्या राजकीय या राजनीति से प्रेरित मुकदमे हो सकते हैं? इसीलिए आज पप्पू कालानी चुनाव क्यों नहीं लड़ पा रहे हैं? क्योंकि नियम के हिसाब से जो भी व्यक्ति 2 साल से ज़्यादा सज़ा प्राप्त कर सकता है वो चुनाव नहीं लड़ सकता। तो सुप्रिया सुले जी का कहना कि यह राजकीय गुनाह है, यह बिल्कुल गलत बात है। जब जब यह लोग सत्ता में होते हैं, जब इनकी पत्नी महापौर थी तब इनके ऊपर खंडनी का गुनाह भरा, जब इनकी माताजी विधायक थी तो इनके ऊपर 307 का गुनाह भरा, और तो और आदरणीय पप्पू कालानी जी के ऊपर जो भी गुनाह भरे गए वह कांग्रेस सरकार थी। जिस सरकार के वो विधायक थे उसी सरकार ने उसके ऊपर ये सारे हत्याओं के जितने भी गुनाह भरे उन्होंने ही भरे, हमारी सरकार ने बिल्कुल नहीं भरे। और जब जब उनको जेल जाना पड़ा तब भी सरकार कांग्रेस की ही थी। तो इसीलिए सुप्रिया ताई सुले का कहना कि हम लोग ये जो गुनाह है ये राजनीतिक है, ये बिल्कुल गलत बात है। शरद चंद्र पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस गुनहगारों को संरक्षण देने वाली पार्टी है और गुनहगारों को ही वह टिकट देकर अपनी इस ठोकशाही पर जीतना चाहती है। लेकिन यहाँ की जनता अब बहुत ही होशियार हो गई है और लोगों ने तय कर लिया है किसी भी तरह से ऐसे व्यक्ति को यहाँ से प्रतिनिधित्व नहीं देना। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।